40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे। आणि या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण पाहतोय प्लेअर ऑफ द नाईट हे पारितोषिक देखील रवींद्र तरे सरांच्या माध्यमातून दिलं जाते। जो खेळाडू नक्कीच ज्या दिवशी बेस्ट परफॉर्मन्स करेल प्रत्येक दिवशी नक्कीच हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते। आणि ही पारितोषिक आपण शेवटच्या दिवशी देणार आहोत। शरद केने आणि या बालराम ही जोडी मैदानामध्ये, तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज विलास पाटील पाहायला मिळतोय। इथे मात्र इनफिल्डच्या वरून हा फटका केलेला आहे। क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे, प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय, मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार। पाहूया पंचांचा काय इशारा होतोय। हा चौकार। स्विंग अँड मिस कटरचा वापर, मात्र चेंडू जास्त कट होतोय। पंच सुनील म्हात्रे सरांचा अद्भुत इशारा आपण मध्ये वाईट देण्याचा। इथे मात्र सुरेख फटका आणि हा चेंडू निघून जाते सीमा पार। मिडविकेट रिझनच्या वरून षटकार। शरद केने ऑन फायर आपण पाहतोय। या अगोदर चौकार आणि त्यानंतर षटकार 10 का दम दाखवताना शरद केने पाहायला मिळत आहे। आक्रमक फलंदाजी, ना एक का दुक्का सीधा चौका छक्का, एक का चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय। संघाची धावसंख्या 11 धावा। जय हिंद देवरुंग विपक्ष जॉली स्पोर्ट्स कामतगर या दोन संघामधील सामना आपण पाहत आहोत। नक्कीच व्यासपीठावर आमचा छोटा लाडका भाईंचा सुपुत्र मयुरेश म्हात्रे याचं शुभागमन, आपलं हार्दिक स्वागत आहे मयुरेश। बऱ्याच दिवसानंतर आज क्रिकेटच्या मैदानावर आपण मयुरेशला पाठवतोय, आपलं हार्दिक स्वागत आहे मयुरेश। विलास पाटील बॉलिंग ट्रॅकवर राईट हँड मृद स्टंप। इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न, यावेळी मात्र फटका फसलेला आहे। क्षेत्ररक्षक चेंडू खाली हे आपण पाहू शकता। झेल ड्रॉप आणि अरविंद पाटील याच्याकडून हे चित्र खूप कमी वेळेला पाहायला मिळते। झेल ड्रॉप केला जातो आणि परिणामस्वरूप 2 धाव फलंदाज पूर्ण करतात। देवरुंग संघाची धावसंख्या 2 ने 13। व्यासपीठावर निवळी गावचे उद्योगपती करण मोरे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे, आपलं हार्दिक स्वागत। तसेच रामदास शेळके आपलं देखील हार्दिक स्वागत, वेलकम सुस्वागतम। मोटरमॅन आहेत। फायनल एक रिझन मध्ये चेंडू जातोय, एक धाव फलंदाज पूर्ण करतात। चौदा धाव प्लेकर पाहायला मिळतात। पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाकडून विलास पाटील वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घालतोय। तर यावेळी सामनाकर फलंदाज बाला शरद केने याच्या बॅटमध्ये एक षटकार एक चौकार पाहायला मिळालेला आहे। नक्कीच व्यासपीठावर आपण नाना गोदली साहेबांना पाहतोय। पूर्ण सीझन ज्याच्या माध्यमातून विकेट आणि सिक्सरांच्या हॅट्रिकसाठी टी शर्ट, काय सुंदर टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत। खेळाडूवरचे प्रेम आहे, अर्थातच प्रोत्साहित करण्यासाठी प्रत्येक खेळाडूने हा नक्कीच आदर्श घेतला पाहिजे। अभिनंदन नाना गोदली साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। धावसंख्या 14 आपण पाहतोय। पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना यावेळी सामनागर फलंदाज बाला। स्विंग अँड मिस चेंडू निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये। हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय। आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू हाताळला होता। धावसंख्या स्थिर, धावपलीकडे 14 धावा। पहिले षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय विलास पाटील, विलास बालू पहिले षटकात आलताना पुन्हा एकदा सामना करत फलंदाज बाला।
इथे मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न मिस टाईम आहे, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही. जोपर्यंत टप्प्यावर चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 2 धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. व्यासपीठावर कुमारजी गुंज साहेबांचं शुभागमन. अष्टपैलू खेळाडू आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम, सुस्वागत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेलं सोनादेवी टेमघर विपक्ष अमर स्पोर्ट्स कासने या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघ संघाला पण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. सध्या सुरू असलेला सामना आपण पाहतोय जय हिंद देवरुंग विपक्ष जॉली स्पोर्ट्स कामतगर या दोन संघामध्ये. एक सिंगल रन फलंदाज पूर्ण करतात आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सचिन पाटील आपण बघतोय. पहिलं षटक विलास पाटील यांनी हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये त्यांनी 16 धावा खर्च केले. त्या सफलता मात्र अर्जित करता आली नव्हती. आणि आता मात्र दुसरं षटक घातल्यासाठी गोलंदाज सचिन पाटील पाहायला मिळतोय. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025 हे दिमागदार आयोजन आपण पाहत आहोत. या स्पर्धेची तिसरी रजनी आणि तिसऱ्या रजनीमधील ही चौथी लढत देवरुंग विपक्ष कामतगर या दोन संघामध्ये. एक धाव पूर्ण, दुसरी धावेसाठी प्रयत्न नाही. इथे देखील एका धावेनंच दोन्ही फलंदाज समाधानी पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेसाठी आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम यांच्याकडून देखील हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील ऑनलाईन आम्हाला जॉईन झालेले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे समोर केलेल्या चेंडूला 20 मध्ये डीप मिड ऑन रिझनमध्ये चेंडू फील केला गेला आहे. आणि इथे देखील फक्त एकच धाव या षटकामध्ये आपण पाहतो. सचिन पाटील फक्त एक धाव खर्च करताना मोठे फटक्यांपासून इथे मात्र या षटकामध्ये वंचित ठेवलेल्या फलंदाजांना पेलमध्ये परिवर्तन केले जाते. आता मात्र डावखुरा फलंदाज स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. 3 चेंडू हाताळले आहेत आणि 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत. कंट्रोल गोलंदाजी सचिन पाटीलची सध्या पाहायला मिळत आहे. पहिलं षटक 16 धावांचं राहिलं होतं विलास पाटील याचं, मात्र या षटकामध्ये सचिन पाटीलला याची अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळत आहे. इथे कव्हर रिझनमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहे, मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. प्रथमच या षटकामध्ये 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 21, 21 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. जय हिंद देवरुंग संघ आपण पाहतोय नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. इथे विकेट हा चेंडू होता. अगदी ब्लॉक हॉलमधला चेंडू यॉर्कर यांचा चेंडू होता, आता स्टंप कव्हर केलेले आहेत फलंदाजाने. 1 धाव इथे पूर्ण केली जाते. धावसंख्या 22, 22.
आपण सामना पाहतोय जय हिंद देवरुंग विपक्ष जॉली स्पोर्ट्स कामतगर. आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल सोनादेवी टेमगर विपक्ष अमर स्पोर्ट्स कासने या दोन संघामध्ये. सध्या दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सचिन पाटील दुसऱ्या षटकात चालतोय. विखुडे क्षेत्ररक्षण 2 क्षेत्ररक्षक 20 मध्ये एक्स्ट्राच्या मागे तैनात केले गेले आहेत, ज्यामध्ये थर्डमॅन फायनल लेग पाहायला मिळत आहे. स्विंग अँड मेस अगदी एस्ट्यांच्या वरून चेंडू निघून जातो. एस्ट्राच्या हातामध्ये चांगल्या चेंडूने या षटकाची समाप्ती 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जय हिंद देवरुंग संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते बिनबाद 22-22 विदाउट लॉस एंड ऑफ द सेकंड ओव्हर. या स्पर्धेमध्ये मित्र आपण पाहतो प्लेअर ऑफ द नाईट हे पारितोषिक देखील दिले जातात. रवींद्र तरे सर जे A1 सूत्रसंचालक आहेत त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच दिवशी नक्कीच आपण जर बघितलं तर कारिवली संघ ज्या संघाकडून संदीप पाटील प्लेअर ऑफ द नाईट ठरला होता, आणि कालच्या दिवशी आपण बघितलं तर शिलमत वर्ल्ड संघाकडून मंगेश भोई प्लेअर ऑफ द नाईट ठरला होता. हे पारितोषिक आपण शेवटच्या दिवशी देणार आहोत. ही सर्व जी पारितोषिक प्लेअर ऑफ द नाईट आहे आपण शेवटच्या दिवशी देणार आहोत. प्लेअर ऑफ द नाईट ही पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत A1 सूत्रसंचालक रवींद्र तरे सरांकडून. गोलंदाज अरविंद पाटील येतोय मागील सामन्यामधील हिरो. इथे मात्र मिस टाईम फटका चेंडू खाली स्वतः गोलंदाज आणि कॉट अँड रोलच्या रूपाने फलंदाज बाद. ब्रेक थ्रू मिळून देताना आपण पाहतोय 30 सर्कलची रेषा नक्कीच क्रॉस करणं बंधनकारक आहे, याची देखील संघाने नोंद घ्यायची आहे. या अगोदरचं भादोड संघाला फॅनल्टीला सामोरे जावं लागलेलं आहे. अखेर गोलंदाज अरविंद पाटील यांनी या ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे. न्यू बॅटर हरचंद्र केने. इथे मात्र अरुण डलेक आणि त्रिफलाबाद बेल्स का जेली माने बल्लेबाज का दिल जल उठा. दुसरा फलंदाज बाद होताना जय हिंद देवरुंग या संघाचा. वेलकम बंटी पाटील तसेच प्रदीप पाटील. संदीप पाटील केबल नेटचे प्रोपरायटर आपलं हार्दिक स्वागत. खेळाडू देखील आहेत.
इथे अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आपल्या संघासाठी नक्कीच 3 धावा सेव्ह करताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक सिंगल रन्स धावप्लॅनमध्ये जोडली जाते आणि सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 25 तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना अरविंद पाटील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. इथे डाऊन द लेग स्टंप पंच सुनील म्हात्रे सरांच्या हात समांतर धावून मिळते वाईटच्या पण अव्वांतर आणि अव्वांतर धावून संघाची धावसंख्या 26. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल अमर स्पोर्ट्स कासने विपक्षी सोनादेव टेमघर या दोन संघामध्ये. दोन्ही संघ सांगणार का पण टॉससाठी या कट करण्याचा प्रयत्न. इथे चेंडू निघून जातोय या विकेटकीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांची समाप्तीनंतर जय हिंद देवरुंग संघाची धावसंख्या 2/26. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली विलास अरविंद पाटील चेंडू खाली आणि यावेळी मात्र कुठल्या प्रकारची चूक नाही. फलंदाज बाद झेलबादच्या रूपाने. न्यू बॅटर किरण आता मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय. 3 फलंदाज टॉप ऑर्डरचे बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या स्थिर. धावपलीकडे 26 आणि शेवटचं षटक रजनीश घेऊन आलेलं आहे. रजनीश याने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेलं आहे. या डावामध्ये आपण पाहतोय अरविंद पाटील यांनी दुसरा झेल पकडलेला आहे. इथे मात्र हा फटका देखील फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज बाद होताना आणखीन एक हादरा बसतोय जैन देवरुंग या संघाला. चला सोनादेव टेमघर संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. अमर कासने संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये येऊन बसा. हॅलो. आणि आता मात्र विकेट हॅट्रिकवर रजनीश हा गोलंदाज पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का रजनीश ऑन हॅट्रिक. जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिली विकेट हॅट्रिक ग्रीप सोपार्थ नावाच्या गोलंदाजाचं नाव आहे. त्यानंतर वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये जलालुद्दीन पाकिस्तानचा गोलंदाज ज्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली विकेट हॅट्रिक केली होती. आणि आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये पहिली विकेट हॅट्रिकचा जो विक्रम आहे तो ऑस्ट्रेलियन गोलंदाज ब्रेड लीच्या नावे आहे ज्याने बांगलादेश विरुद्ध हा कारनामा केला होता. आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 47 विकेट हॅट्रिक, वन डे क्रिकेटमध्ये 50 विकेट हॅट्रिक आणि आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 66 विकेट हॅट्रिक झालेले आहेत. पाहूया पहिली विकेट हॅट्रिक पोर्टुगल अध्यक्ष चषकामधील पाहायला मिळेल का. येथे अतिशय सुरेख फटका ऑन ट्रायचा डीप मिड ऑन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळते. क्विक थ्रो देखील फक्त एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 27-27. शेवटचं षटक मार्गस्थ असताना यानंतर लगेच आपण या षटकानंतर टॉसकडे वळणार आहोत. टॉस केला जाईल सोनादेव टेंभर विपक्ष अमर स्पोर्ट्स कासने या दोन संघामध्ये. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताला नाही. चेंडू एक्स्ट्रा मागे जातोय. या एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 28-28. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आहे. आपण सामना पाहतोय जय हिंद देवरुंग विपक्ष ज्वाली स्पोर्ट्स कामतगर या दोन संघामध्ये. प्लॅन मेस अतिशय चांगला चेंडू ऑन साईडला
तटवण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधला शेवटचा चेंडू. पिकअप शॉट, चेंडू निघून जाईल सीमा पार. विलास पाटीलच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा षटकार. तर आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ देखील इथे समाप्त झाला. निर्धारित 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना जैन देवरुंग संघाने धावफलक धावा झळकल्या. त्या 34-35 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे जॉली कामतगरे या संघासमोर. सेकंड इनिंगमध्ये आव्हानाचा पाठलाग कशावर केला जाईल हे आपण ऐकणार आहोत संदेश पाटील भेवंडेकर यांच्या आवाजातून. मात्र त्याच्या अगोदर आपण पोहोचूया टॉस बॉक्समध्ये, जिथे सोनादेवी टेमगर विपक्ष अमर स्पोर्ट्स कासने सामना असणार आहे. आणि त्या सामन्याचा टॉस मनोहर तरे आमचे सहकारी समालोचक आणि सहकारी सूत्रसंचालक तिथे सज्ज होत आहेत. ओ टू मनोहर तरे. सुधीर भोईर, सन्मान्य ॲडव्होकेट आणि माजी सरपंच विश्वास पाटील साहेब यांना विनंती, आपण वाशेरचे माजी सरपंच विश्वासजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. या ठिकाणी सन्माननीय बोला नितीन राऊत, श्रीनिवास मिरगू, कामतगर, छोटू आडे, पद्मानगर, शिवाजी पिंटू, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठ स्थानापन्न व्हावं. एका बाजूला आहे 40+ अध्यक्ष चषक, दुसऱ्या बाजूला आहे किंग ग्रुप. किंग ग्रुप किंवा अध्यक्ष चषक आपण कॉल करायचे. कोण करतो कॉल? अध्यक्ष चषक आलेला आहे. टेमगर संघाने नाणेफेकी जिंकली आहे. टीम विनरसाठी गिफ्ट टेम्पल आहे. आपण ॲडव्होकेट साहेबांना विनंती करतो की आपण नक्कीच कर्णधाराला द्यायचं. धन्यवाद मान्यवरांचे आभार. आपण व्यासपीठाची शोभा वाढायची आहे. नक्कीच सोनादेवी टेमगर एक उत्कृष्ट संघ आहे. आपण टॉस जिंकलेला आहे. प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 4 षटकांचा सामना आहे. कासने संघ देखील एक बलाढ्य संघ आहे. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कासने संघ हा बलाढ्य संघ आहे, पण त्यांना 40च्या आतमध्ये थांबण्याचा. नक्कीच आपण ही अतिशय सुंदर स्पर्धा पाहताय अध्यक्ष चषकाच्या रूपाने. पहिली स्पर्धा आहे ज्यामध्ये खेळाडूंसाठी मॅन ऑफ द सिरीज बाईक आहे, भरपूर सारे बक्षीस आहे आणि नाईटच्या व्ह्यू मध्ये आपण सामने खेळणार. काय म्हणाल या स्पर्धेविषयी? आयोजन खूप चांगलं केलेलं आहे आणि अध्यक्ष चषक हा या स्टेडियमला ठेवलेला आहे, तर खूप खेळण्याला मजा येईल आणि न भूतो न भविष्य अशी स्पर्धा आहे, त्यासाठी ठेवलेलं आहे. धन्यवाद. तर या ठिकाणी नाना गोंधळी साहेब आहेत. टॉस हारलेल्या बॅटिंग करायची आहे. काय टार्गेट असेल? जास्तीत जास्त 40+च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू. गोंधळे साहेब, आपण पाहता आपण अनेक टुर्नामेंट खेळलेले आहेत. मॅन ऑफ द सिरीज बाईक आहे. 11च्या घरामध्ये मॅन ऑफ द मॅचचे बक्षीस आहेत, अनेक बक्षीस आहेत आणि सुंदर असा क्रीडांगणावर ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. काय सांगाल स्पर्धेविषयी? सर्वप्रथम मी संदेश वाखारे आणि त्यांच्या टीमचे अमर स्पोर्ट्स कासने आणि 40+ भिवंडी यांच्या वतीने आभार मानतो. आणि खरोखरच अशी स्पर्धा यांनी राबवली आणि बाईक हे खेळाडूसाठी चांगल्याच एकदम. धन्यवाद. तर दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. सोनादेवी टेमगर संघाने टॉस जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. अमर स्पोर्ट कासने संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. दोन्ही कर्णधारांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तर आपण जाऊया व्यासपीठावर. उपस्थित सर्व मान्यवरांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे.
चला मॅच ऑन. आपण मॅचकडे बोलत आहोत. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होत आहे. स्ट्रायकिंगवर बॅटर विनोद तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला चेंडू क्लासिकल ड्राईव्ह, क्लासिकल स्ट्रोक, मिस टाइम. ओ माय गॉड, क्या छुटा, स्वप्न टुटा. चेंडू झाला सीमा पार, येतोय चौकार. जोरदार सुरुवात पाहायला मिळते जॉली स्पोर्ट्स कामतगड टीम संघाची. बॅटर विनोद पाटीलच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार. पहा, काही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये थांबलेले आहेत. सो रिक्वेस्ट टू प्लेयर्स, आपण बसून घ्या एखाद्या स्टँड मध्ये. तुम्ही पाहता येतं एका बाजूला जय हिंद देवरुंग आणि दुसऱ्या बाजूला जॉली स्पोर्ट कामतगड. लक्ष आहे 35 धावांचं एक छोटंसं आव्हान आहे. मात्र सुरुवात तगडी विनोद पाटीलच्या माध्यमातून. गोलंदाजी करताना गोलंदाज बाळा राईट ओ द विकेटने. डावखरी आताचा स्टायलिश गोलंदाज आहे. मात्र एक सिंगल धाव, एक चांगला स्ट्रोक आला आणि त्यानंतर लगेचच एक सिंगल धाव स्ट्राईक रोटेट करताना सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे कामतगड टीम संघाचा. धावा झालेल्या आहे धावपळकावर 5 धावा. आजचा फार मोठा दिवस, आनंदाचा दिवस आहे. सुपर संडे, प्रत्येकाला सुट्टी, प्रत्येक जण या स्पर्धेमध्ये सहभाग आहे. ओ इनफिल्डच्या वरतून खेळायचं होतं यावेळी सचिन पाटील या बॅटरला. डॉट चेंडू, अगदी या प्रकारचीच गोलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त डॉट चेंडू, विकेट्स गुच्छों में विकेट लेने होंगे. विकेटच या मॅचमध्ये काही गरम करू शकते ही मॅच. बाळा और पिच चेंडू, फायदा घेतलाय बॅटरने, पाठवलाय सीमारेखा पार, स्ट्रेटच्या वरतून येतोय षटकार. डीजे, आपण प्रत्येक चौकार षटकार विकेट नंतर डीजे वाजवायचा आहे. कारण की आज सुपर संडे, प्रत्येकाला सुट्टी आहे. आणि A1 संदेश वघारे यांच्या शो मध्ये आपण आहात, तर प्रत्येक गोष्टीकडे आमचं देखील लक्ष आहे. कारण की या ग्रुपचं नावच किंग आहे. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य, कोणत्या गोष्टीची कमी ठेवली नाहीये. धावा झालेल्या आहेत. अल्पेश आम्हाला सांगता येते धावपळकावर 11 धावा. पुढचा चेंडू गोलंदाज बाळा, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि समोर बॅटर तगडा आहे. पहा, अजून एक धमाका, चेंडू चाललाय सीमारेखा पार, नक्कीच. येतोय षटकार. व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य नितीन राऊत साहेबांकडून सचिनसाठी या षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि प्रत्येक षटकाराला त्यांच्याकडून 500 रुपये बक्षीस आहे. क्या बात आहे. शिवराज मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि आपले लोकप्रिय आमदार साहेब रुपेदादा साहेबांचे एखादे समर्थक आहेत. नितीनजी राऊत साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय निलेश दादा भोईर यांच्या बॅनरला सलामी देणारा हा षटकार पाहायला मिळाला. ओ हो 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 हो, इनफिल्डच्या वरतून खेळायचा यावेळेस प्रयत्न होता बॅटर सचिन पाटीलच्या माध्यमातून. डॉट चेंडू इथे खेळला गेलाय. षटक समाप्त. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 17 धावा, 17. चांगली जोरदार सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या दिवसामध्ये तुम्ही बघितलं तर प्लेअर ऑफ द नाईट म्हणजे पहिली जी रात्र आहे नक्कीच चांगली राहिली होती. आणि तो खेळाडू संदीप पाटील कारेवली गावाचा खेळाडू होता. आणि त्यानंतर कालच्या दिवसामध्ये मंगेश भोईर वलपाडा टीम संघाचं शिवमाता बॉल. जबरदस्त. रवींद्र तरे सरांचा आम्ही आभार व्यक्त करू. प्रत्येक खेळाडूला प्लेअर ऑफ द नाईट असे पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. रवींद्र तरे सरांच्या बद्दल आम्ही नेहमी म्हणत असतो, आमचे मार्गदर्शक, आम्हाला प्रेरणा देणारे, नेहमी प्रत्येक कार्यक्रमामध्ये पुढे आम्हाला नेणारे रवींद्र तरे सर. बाळाने धावा खर्च केल्या 17. आता राहिलेल्या धावा ज्या आहेत 3 षटकामध्ये वाचवायच्या आहेत. तर विकेटने सुरुवात होणं फार महत्त्वाचं आहे. गोलंदाजीमध्ये गोलंदाज झालेला आहे दिलीप आलाय. अजून एक लेफ्ट आर्म गोलंदाज, बॅटची एज घेतली आहे. शॉर्ट फॉर्मॅटला क्षेत्ररक्षक आहे. कार्यसम्राट नगरसेवक लाईन ऑफ भिवंडी संजयभाई मात्रे आणि आई गावदेवी स्पोर्ट्स भादवड टीम संघाचा देखील आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे. मॅनेजमेंटमध्ये दीप गुंदलकर याचा आम्ही पूर्णपणे आभार व्यक्त करणार आहोत. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे त्याचं लक्ष या स्पर्धेमध्ये. हुक करण्याचा प्रयत्न, बॅट आणि पॅटचा वापर नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज.
इंजिनियर श्रावण पाटील, इताडे गावचे इंजिनियर आहे श्रावणजी पाटील, संदेश वकार यांचे परम मित्र आहेत, त्यांचं व्यासपीठावर शुभागमन आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. आज बजरंग सुतार आणि पंकज सुतार देखील आमच्याशी जोडलेले आहेत मॅनेजमेंटमध्ये. या दोन बंधूंनी अफाट मेहनत घेतली होती BRPL मध्ये. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. इनफिल्डच्या वरतून खेळायचं बॅटची एज घेतली आहे. शतरक्षक शॉर्ट थर्डमॅनचा गलीमध्ये पोहोचलाय, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलाय. मी अगोदरच सांगितलंय छोटेसे जे चुका होतात ना त्याला सांभाळणे फार महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये. नजरहाटी दुर्घटना घडी, लगेच 2 धावा इथे पूर्ण केल्या. बॅटर सचिन पाटीलने चांगली बॅटिंग करताना 2 षटकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. या मॅचमध्ये अरविंदची अजिबात आवश्यकता पडली नाही आहे बॅटिंगमध्ये कामतगर संघाला, कारण की चांगली बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. पहा सुंदर असा हा ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. शतरक्षक चेंडूची वाट पाहते, मात्र 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. चांगला टार्गेट आहे समोर आणि त्याला इथे बनवण्याचं काम करताना कामतगर संघाला आपण पाहतोय. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 22 धावा. दिलीप लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकलाय आणि त्याला पाठवलाय. अगदी भिनार गावामध्ये चेंडू गेलाय. येतोय षटकार. भन्नाट स्ट्रोक पॉवर जनरेट केली होती तिथे बॅटर सचिन पाटीलने. तिसरा हा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. नक्कीच सचिन पाटील याला पुण्याचे एकदा 500 रुपयाचं बक्षीस नितीन राऊत साहेबांच्या वतीने आलेलं आहे. क्या बात आहे. आणि तगडे फटक्या बघितल्यानंतर पाहुण्यांना देखील मुहावरता आलेलं नाहीये. परम मित्र आहेत त्यांचे आणि नक्कीच अजून एक 500 रुपयाची नोट या ठिकाणी बाहेर आलेली आहे. क्या बात आहे. दिलीप चांगला स्ट्रोक. स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंटला शतरक्षक आहे. चुकी झाली आहे त्याच्याकडून, मात्र एकच धाव इथे पूर्ण केला गेलाय. वेलकम, सुस्वागतम. तर अरविंद भोईर साहेब 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत आणि उत्कृष्ट खेळाडू होळी संघाचे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चेक शिवसेना उपतालुका प्रमुख. 2 षटकांचा खेळ म्हणून तरी सर समाप्त झालेला आहे. काही सत्कार असतील तर आपण करून घ्या. तसेच 40+ क्रिकेट मंडळाचे सध्याचे खजिनदार देखील आहेत, त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. व्यासपीठावर एका बाजूला आपण सन्मान करूया. फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. व्यासपीठावर पाहुणे मंडळी भरपूर मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहेत. नक्कीच तुम्ही पाहतायत मनोहर तरे सरांचा आवाज ऐकतायत. या स्पर्धेच्या माध्यमातून रवींद्र तरे सर देखील उपस्थित आहेत. ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांना दाखवला जात आहे. टॉस बॉक्स स्पॉन्सर. चेक, थँक्यू. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आपण सन्मानित करूया. शिवराम मित्र मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय नितीनजी राऊत साहेबांना आपण सन्मानित करूया. मी किंग ग्रुपचे अध्यक्ष संदेश वाघार यांना विनंती करतो की आपल्या सुभाष साहेबांचं स्वागत आणि सन्मान करावं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दशरथ गोलंदाजाने पहिला चेंडू टाकला गेला आणि त्याच्यावर एक सिंगल धाव आली आहे. लीग बायचा इशारा पंच सुनील म्हात्रे यांचा अगदी आपण पाहतोय. व्यासपीठावर आपण पाहतोय नितीन राऊत शिवराम मित्र मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि नक्कीच आजच्या या स्पर्धेला विशेष शुभेच्छा देण्यासाठी आपलं हार्दिक स्वागत. तसेच फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. श्रीनिवास मिरगू कामतगरचे सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास मिरगू साहेबांना विनंती असेल आपण देखील पुढे यायचं आहे. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी संदेश वकारे आपल्यास करतो की आपल्या शुभ मंडळींचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर छोटू आडेप साहेब पद्मानगरचे सामाजिक कार्यकर्ते छोटू आडेप साहेब यांना देखील विनंती असेल आपण पुढे यावं. त्यांचं देखील 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फक्त 3 धावा पाहिजे. 3 धावा आणि इथे मॅच आता अगदी फिनिश केलेली आहे विनोदने. तर असा विचार केला तर सचिन पाटीलने चांगली बॅटिंग केली या मॅचमध्ये.
आणि हा सामना इथे जिंकलाय. जॉली स्पोर्ट कामतगड टीम संघाचं खूप खूप अभिनंदन सर्व खेळाडूंचं. त्यानंतर शिवाजी पेंटू पद्मानगर सामाजिक कार्यकर्ते यांना देखील विनंती आपण पुढे यावं, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तसेच चला टेमघर संघ क्षेत्ररक्षण सजवा. व्यासपीठावर पोलीस सन्मान चेक, मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट